पाहूयात पुढची बातमी। रोहित पवारांनी यंत्रणांना पुरावे द्यावेत, सभागृहात देखील विषय मांडू शकतात असं उदय सामंतांनी म्हटलंय। रोहित पवार यांच्या आरोपांवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। FIRचा मुद्दा सभागृहात मांडू शकतात असं देखील सामंतांनी म्हटलंय। रोहित पवार साहेबांकडे जे काही पुरावे त्यांच्याकडे असतील ते त्यांनी शासनाकडे द्यावेत, केंद्र शासनाकडे द्यावेत, जी चौकशी एजन्सी आहे त्याच्याकडे द्यावेत। सभागृहामध्ये ते मुख्यमंत्री महोदयांना भेटू शकतात, ते उपमुख्यमंत्री महोदयांना भेटू शकतात। आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आहेत, त्यांची ते भेट घेऊ शकतात। तेव्हा मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना फार आयुध आहे, त्याच्या माध्यमातून ते सभागृहामध्ये देखील हा विषय मांडू शकतात आणि अन्यायाला वाचा फोडू शकतात। जर एखादी FIR दाखल केलेली नसेल तर त्याला देखील औचित्याच्या मुद्द्याद्वारे किंवा सभागृहाच्या आयुध्यामार्फत त्या सगळ्या गोष्टी सभागृहामार्फत ते करू शकतात। 4 मंत्र्यांची विमानं आहेत, ते कोण मंत्री आहे हे कळू देत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्याचं मी अगदी स्पष्टीकरण दिलं की अजितदादांच्या निधनानंतर, अपघातानंतर त्यांची सखोल चौकशी व्हावी हे पहिल्यांदा पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शासनाच्या वतीनं दिल्लीला लिहिलेलं आहे। तीच भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची आहे, ही सुनेत्रा वहिनींची भूमिका आहे। आणि म्हणून ज्याचा मी उल्लेख केला की 4 विमानं आहेत, तुमच्याकडे आयुध आहेत ना, अधिवेशन 6 महिने चालणार आहे, त्याच्यामध्ये कोणाची विमानं आहेत ते जाहीर करावं, मग ते त्याच्यावर खुलासे देतील आहेत की नाही